टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. 2024च्या विधानसभे अगोदर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केली आणि ही योजना आजही चालू आहे. मात्र या योजनेमध्ये वेळोवेळी जे आहे ते बदल केले जातात. आता ही लाडक्या बहिणीचा जे आहे ते अंगणवाडी सेविकेमार्फत सर्वे सुरू आहे आणि नेमका ते सर्वे कसा आणि कुठल्या पद्धतीने सुरू आहे आपण याच सर्व अंगणवाडी सेविका या ठिकाणी जमल्या आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊया. नेमका सर्वे करण्याचे आदेश कोणी दिले आणि आता सर्वे कशाचा होतोय नेमका? नमस्कार, मी दीक्षावती सरतापे, हिंगोली इथे सेविका म्हणून कार्य करते. आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सर्वे हा आमच्या ऑफिसकडून म्हणजे ICDS विभागाकडून सांगण्यात आलेला आहे. गेले 3 दिवस झाला आम्ही हा सर्वे करतोय. त्यामध्ये आम्हाला आमच्या ऑफिसकडून याद्या पुरवण्यात आल्यात आणि जे पात्र किंवा अपात्र लाभार्थी आहेत त्यांची छाननी करण्याला सांगितली. म्हणजे एका राशन कार्डमध्ये 3 किंवा 4 महिला असतील किंवा 65 वर्ष झालेले असतील किंवा 21 वर्षाच्या आत त्यांनी फॉर्म भरलेला असेल अशांची आम्हाला माहिती पुरवण्यास सांगितलेलं आहे आणि त्या प्रकारे आम्ही करत पण आहोत. तुम्ही ह्या सगळी माहिती नेमकी काय विचारता, नेमकं त्यांच्याकडून काय घेता आणि तुमच्याकडे तुमच्या ऑफिसला काय पाठवता? ह्याच्यामध्ये आम्ही लाभार्थ्यांच्या घरी जेव्हा जातो तेव्हा त्यांना विचारतो की तुम्हाला लाभ मिळतोय किंवा नाही. तर आम्ही ह्या गोष्टी काही म्हणण्याच्या अगोदर तेच लोक आम्हाला सांगतायत की आम्हाला जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे पैसे मिळत होते 1,500 रुपये ते आमचे बंद झालेत आणि तुम्ही जो सर्वे करताय त्याच्यातून आमचे चालू होणार का किंवा बंदच राहणार आणि कधी चालू होणार आणि कधीपर्यंत आम्हाला त्याचा लाभ मिळणार? खरं तर तुम्ही ग्रामीण भागात जाता हे सांगतायत की बाबा लोक आम्हाला विचारतात बंद झालेले चालू कधी होणार, मग जे चालू आहेत ते बंद होणार का? नेमकी समस्या काय येते ग्रामीण भागात गेल्यावर? ग्रामीण भागात तर आम्हाला खूप समस्या येतात सर. कारण ज्या घरी आम्ही सर्वे करायला जातो त्या घरी आम्हाला म्हणतात की आमचे पैसे ताई तुम्हीच बंद केले किंवा तुम्हीच बंद करणार आहात. त्याच्यामुळं आमचे खूप भांडणं होतात, मारामारीवर येतात लोक. त्यामुळं आम्ही हे सर्वे करू शकत नाही. कारण सर्वे करायला आमचा नकार नाही, पण हे वादविवाद भरपूर काही असे चाललेले आहेत. त्याच्यामुळं शासनानं खरं तर आमच्याकडे सर्वे देऊच नाही. आमचा संघटनेचा पहिलाच आमचा बहिष्कार आहे सर आणि आम्ही निवेदन सुद्धा शासनाला दिलेलं आहे. पण त्या निवेदनावर आता आम्हाला ऑफिसनं बोलवलं तर आम्हाला ऑफिसला जावं लागतं आणि त्या म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला जे आमच्या सुपरवायझरनं सांगितलं ते आम्हाला करावं लागतं. नाही म्हणून असं म्हणता येत नाही, पण आमचा संघटनेचा पूर्णपणे विरोध आहे. खरं तर संघटनेचा हा सर्वे करण्यासाठी विरोध आहे असं हे सांगतायत. नेमका विरोध कशामुळे आणि काय विरोध आहे? नेमका विरोध म्हणजे कामाचा विरोध नाही, काम तर आम्ही करतोच. आमच्या लेवलला जे ICDS द्वारे जे काम आम्हाला सोपविण्यात येतात ते आम्ही काम करतोच. पण हे काम जे काय हे ऑनलाईनचे काम आहेत. जे ऑनलाईन फॉर्म भरून घेतले ते ऑनलाईनच काम केले पाहिजे. आम्ही गेल्यावर मग आधार कार्ड, मग तुमचं ते राशन कार्ड द्या. मग एखादी बाई म्हणती बाई आम्ही वेगवेगळे अलग राहतो पण राशन कार्ड एकच आहे बरं, माझं नाव कट करू नका. म्हणजे कसं त्यांना काय वाटते की आम्ही आधार कार्ड आणि राशन कार्ड मागायला गेलो त्यांना वाटते त्यांचं नाव आम्हीच कट करत आहोत. तर त्यासाठी आम्हाला हे काम करण्यास देऊ नये. आमचा नकार आहे सर हे काम करण्यास. कुठेतरी जे आरोप आहेत ते आमच्यावरती लागतात. आम्हाला हे काम करण्यास देऊ नये, याची जे ऑनलाईन पद्धतीनं भरणा केला त्याच ऑनलाईन पद्धतीनं सर्वे करावा अशी मागणी केलेली आहे. खरं तर प्रत्येक घरामध्ये सासू असेल, सून असेल, नातसून असेल, यांना लाभ मिळला जातो आता. मात्र तुम्ही सर्वे केल्यानंतर नेमकं यांचं काय मग लाभ बंद होणार की काय असा सवाल तुम्हाला तिथल्या महिला करतात. नेमक्या समस्या काय आहेत? मॅडम, आमचा लाभ बंद होणार का? तर तुम्ही कशासाठी आलात? हे राशन कार्ड कशासाठी मागायलात? असं आम्हाला अनेक प्रश्न विचारत आहेत आणि त्या म्हणतायत की तुमच्या जवळचे थोडीच पैसे द्यायचे, शासनाचे पैसे आहेत, माझा बंद करू नका. सासू म्हणते, सुनबाई म्हणते माझाही बंद करू नका लाभ. आणि कधी मिळणार आहे आता हे आमचे बंद झालेत पैसे? अनेक प्रश्न आम्हाला ते विचारत आहेत आणि आमच्या दैनंदिन कामावर पण आमचा परिणाम होत आहे. रोजच्या कामावर आम्ही गेले 5-7 दिवस झाले सर्वे करून परेशान झालेले आहेत. रोजचे काम आणि हे जास्तीचं काम हे आमच्या संघटनेचं, आमच्या अंगणवाडी सेविका महासंघानं आमच्या ICDSला निवेदन दिलेले आहे, पत्र दिलेलं आहे, तरी पण आम्हाला हे काम त्यांनी लादलेलं आहे. बरं, नेमका सासूनाचा अनुभव काय आहे तुम्ही ज्यावेळेस सर्वे करता त्यावेळेचा? सासूबाईला वाटते मला पण पैसे यावं, सुनबाईला वाटते मला पण पैसे यावं. आता सासा-सुनाचा अगोदरच घरात जमत नाही आणि त्याच्यात लाभ नाही आला तर मग आता हिला आला तर तिची जळण होती, तिला आला तर तिची जळण होती. त्या दोघीच्या मध्ये आमचं हे आलंय, आम्ही दिसायलो त्यांना.
की ह्या ताईच यायल्यात घडी घडी विचारायला, म्हणजे यांनीच बंद केलाय लाभ. खरं तर ज्या घरात आम्ही सर्वे करायला जातो त्या घरात सासा सुनांचा वाद होतो आणि त्या वादाला बळी जे आहे ते आम्ही ठरतोय, अशी प्रतिक्रिया या सर्व अंगणवाडी सेविका महिलांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.